नमस्कार. आज आपण एका अशा जागतिक शक्तीबद्दल बोलणार आहोत, जी निसर्गाच्या संरक्षणासाठी सरकारं आणि शास्त्रज्ञांना एकत्र आणते. हो, आपण बोलतोय IUCN बद्दल. चला तर मग जाणून घेऊया की ही संस्था आपल्या ग्रहाचं भविष्य नक्की कसं घडवत आहे. 1300. हां, काही साधासुद्धा आकडा नाहीये. याचा अर्थ काय होतो माहितीये? IUCN मध्ये 1300 पेक्षा जास्त सदस्य आहेत. आणि यातली खरी गंमत ही आहे की यामध्ये सरकारं आणि सामान्य नागरिकांच्या संस्था दोन्ही एकत्र काम करतात. विचार करा, धोरणं बनवणारे आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे लोक जेव्हा एकाच व्यासपीठावर येतात तेव्हा ती किती मोठी ताकद बनते. चला तर मग पाहूया आजच्या विश्लेषणात आपण काय काय कव्हर करणार आहोत. आपण IUCN म्हणजे काय हे समजून घेण्यापासून सुरुवात करू, मग त्यांच्या प्रसिद्ध रेड लिस्टबद्दल जाणून घेऊ आणि शेवटी त्यांच्या भविष्यातील योजना आणि भारतातल्या कामावर एक नजर टाकू. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. IUCNला निसर्गासाठीचे एक जागतिक संघ का म्हणतात? चला या जगातल्या सगळ्यात मोठ्या पर्यावरण नेटवर्कची ओळख करून घेऊया. ही गोष्ट आहे 1948 सालची. म्हणजे विचार करा, दुसरा महायुद्ध नुकतंच संपलं होतं. जगाला पुन्हा उभं राहण्याची गरज होती आणि त्याचवेळी निसर्गाचं रक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं वाटू लागलं होतं. तेव्हा IUCNची स्थापना झाली आणि तिची रचना तेव्हाही क्रांतिकारक होती आणि आजही आहे. कारण इथे सरकारं आणि नागरिकांच्या संस्था एकत्र बसून निसर्गासाठी निर्णय घेतात. आणि इथेच IUCNचं खरं वेगळंपण दिसून येतं. त्यांचं ध्येय फक्त निसर्गाला वाचवणं एवढंच नाहीये, तर निसर्गाचं संरक्षण आणि मानवी विकास यांच्यात एक योग्य ताळमेळ बसवणं आहे. म्हणजे आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर असा कसा करू शकतो की तो येणाऱ्या पिढ्यांसाठीही टिकून राहील, हाच तो कळीचा मुद्दा आहे. आता आपण IUCNच्या त्या कामाकडे वळूया ज्याने त्यांना जगभरात ओळख मिळवून दिली. हो, बरोबर, रेड लिस्ट. ही फक्त एक यादी नाहीये, तर आपल्या ग्रहावरच्या जीवसृष्टीच्या आरोग्याचं एक प्रकारे रिपोर्ट कार्डच आहे. पण एक प्रश्न पडतो नाही का, की एखादी प्रजाती धोक्यात आहे की नाही हे ठरतं कसं? शास्त्रज्ञ कोणत्या आधारावर सांगतात की ही प्रजाती सुरक्षित आहे किंवा आता संकटात आहे? याच प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर म्हणजे IUCN रेड लिस्ट. तर ही रेड लिस्ट म्हणजे काही अंदाजे लावलेली यादी नाहीये. यामागे पक्कं विज्ञान आहे. प्रत्येक प्रजातीच्या लोकसंख्येत किती घट झाली आहे, ती किती लहान प्रदेशापुरती मर्यादित राहिली आहे, अशा ठोस आकड्यांवर आणि कठोर वैज्ञानिक निकषांवर आधारित धोक्याची पातळी ठरवली जाते. आता हे आकडे जरा नीट बघा. हे खरंच खूप धक्कादायक आहेत. गंभीरपणे धोक्यात म्हणजे काय, तर त्या प्रजातीची 90% जास्त लोकसंख्या आपण गमावली आहे. हा फक्त एक आकडा नाहीये, तर ती प्रजाती विलोपनाच्या अगदी उंबरठ्यावर उभी असल्याचा हा एक मोठा इशारा आहे. पण गोष्ट इथेच संपत नाही. धोक्याच्या जवळ म्हणजे काय, तर या प्रजाती वॉच लिस्टवर आहेत. त्यांच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर त्या लवकरच धोक्यात येऊ शकतात. आणि किमान चिंता असलेल्या प्रजाती आपल्याला एक आशेचा किरण दाखवतात की संवर्धनाचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. हे संपूर्ण वर्गीकरण आपल्याला कुठे जास्त लक्ष द्यायचंय हे ठरवायला मदत करतं. पण ही रेड लिस्ट हे एवढं मोठं काम नक्की करतं तरी कोण? यामागे एक मोठी पण अदृश्य शक्ती आहे आणि ती म्हणजे IUCNचं तज्ज्ञांचं जाळं. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. IUCNची खरी ताकद आहे त्यांचे हे 6 आयोग. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, की ह्यात जगभरातले हजारो तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, वकील, अर्थतज्ञ हे सगळे स्वयंसेवक म्हणून काम करतात. आपलं ज्ञान आणि वेळ ते विनामूल्य देतात. प्रजाती वाचवण्यापासून ते पर्यावरणाचे कायदे बनवण्यापर्यंत हेच तज्ज्ञ IUCNच्या प्रत्येक कामाचा वैज्ञानिक कणा आहेत. ठीक आहे, तर आपण IUCNची रचना पाहिली, त्यांचं काम पाहिलं, पण भविष्याचं काय? निसर्गासमोर जी नवी आव्हानं उभी आहेत त्यांना तोंड देण्यासाठी त्यांची पुढची योजना काय आहे? चला त्यांच्या नेचर 2030 या दूरदृष्टीवर एक नजर टाकूया. त्यांच्या पुढच्या दशकाच्या प्लॅनचं नाव आहे नेचर 2030. आणि याचं उद्दिष्ट फक्त जे उरलंय ते वाचवणं नाहीये, तर जे आपण गमावलंय ते परत मिळवणंय. म्हणजे उजाड झालेल्या जागांना पुन्हा हिरवंगार बनवणं आणि निसर्गाला स्वतःला सावरण्याची संधी देणं. आणि ही योजना 5 सोप्या पायऱ्यांवर आधारित आहे. चला एक एक करून बघूया. पहिलं, समस्या कुठे आहे हे ओळखा. मग जे चांगलं आहे ते टिकवा. जिथे नुकसान झालंय ते पुनर्संचयित करा.
या सगळ्यासाठी पैसा आणि ज्ञान म्हणजेच संसाधने उभारा आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणसाला निसर्गाशी पुन्हा जोडा, कारण त्याशिवाय हे शक्यच नाही. खूप. ह्या सगळ्या जागतिक योजना झाल्या. पण आपल्या देशात म्हणजे भारतात याचं प्रत्यक्ष जमिनीवर काय काम चालतं? चला एका केस स्टडीमधून पाहूया की IUCN भारतात नक्की काय करतं. भारत आणि IUCNचं नातं खूप जुनं आणि मजबूत आहे. 1969 पासून आपण त्यांचे सदस्य आहोत आणि तेव्हापासून ही भागीदारी फक्त वाढतच गेलीय. सुरुवातीला फक्त प्रजाती वाचवण्यावर लक्ष होतं, पण आज हवामान बदल आणि शाश्वत विकास यांसारख्या मोठ्या विषयांवर आपण एकत्र काम करत आहोत. आणि हे काम फक्त कागदावर नाहीये. हिमालयातलं पर्यावरण वाचवणं असो किंवा टाटा पॉवरसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत काम करून त्यांना निसर्गाचा विचार करायला लावणं असो, IUCNच्या जागतिक योजना अशा प्रकारे स्थानिक पातळीवर प्रत्यक्षात उतरतात. तर आपण पाहिलं की IUCN आपल्याला विज्ञानाचा आधार देतं, एक योग्य दिशा दाखवतं आणि एकत्र येण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ देतं. ते आपल्याला सांगतात की धोक्याची घंटा कुठे वाजतीये. पण यानंतर काय? ही माहिती मिळाल्यावर खरी जबाबदारी कोणाची आहे? सरकारची, कंपन्यांची की आपल्या सगळ्यांची? यावर विचार नक्की